जंजाळासारखं कुशल सर्व गुण संपन्न नेतृत्व आम्हाला मिळालं हे आमचं भाग्य आहे. त्यांना जे काही इतका मोठा पदभार मिळालेला आहे, खऱ्या अर्थानं आम्ही त्याच्यापासून मुकलो असतो. त्यांनी ते उपमहापौर पदाचा कार्यभार चांगला करावा. माझ्या त्यांना त्या कार्यकालामध्ये चांगलं काम केलं तर भविष्यात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हो अशी माझी त्यांना शुभेच्छा. आपल्यासोबत उपमहापौर राजेंद्र जंजाळ आहेत. शिवसेनेमध्ये उपमहापौर पदावरून अद्यापही वादंग आणि नाराजी नाट्य कायम आहे. थेट जाणून घेऊयात. काय सांगाल, जे उपमहापौर पद आहे त्याच्यावर तुम्ही विराजमान झालेला आहात, मात्र हा वाद जो आहे तो थांबण्याचं नाव घेत नाहीये. तुमचं असं एक विधान होतं, हे जे पद होतं हे मंत्र्यांच्या मुलीला द्यायचं होतं. काय ते स्टेटमेंट? नाही, ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांनी मला उमेदवारी दिली त्यावेळेस आमचेच नंदकुमार घोडिले महापालिकेमध्ये येऊन फॉर्म घेऊन गेले. अशी माहिती मिळाली की हर्षदाताई शिरसाट यांनी फॉर्म भरला होता आणि ते फॉर्म इथे येऊन सबमिट करणार होते, परंतु पक्षाचा व्हीप निघाल्यामुळे त्यांनी तो फॉर्म या ठिकाणी भरला नाही. त्यांनी निश्चित या ठिकाणी प्रयत्न केला, परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्यासारख्या संघटनेमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी दिली, त्याच्यामुळे मी त्यांचे या ठिकाणी आभार मानले. बरं, पण तुम्ही एक आरोप केलाय, तो म्हणजे मुलीला पद द्यायचं होतं, त्यासाठी हा सर्व नाराजी आहे. आरोप नाहीये. आरोप काय म्हणतात? द्यायचंच होतं त्यांना. द्यायचं होतं, आरोप नाहीये. ही सत्यता आहे, त्यांना द्यायचं होतं, त्यांनी प्रयत्न केला. ते तुमच्याच मीडियासमोर स्पष्ट बोलले की माझा राजेंद्र जंजाळ यांच्या नावाला विरोध आहे. मग विरोध काय, त्याचं काय कारण ते त्यांनी म्हटलं सांगितलं नाही. आता तुम्ही एकाच पक्षातले आहात. तुम्ही पाहताय, तुम्ही ज्या जुन्या पक्षामध्ये होते, जुन्या सहकाऱ्यांसोबत होते, त्या पक्षामध्ये देखील वाद होता. म्हणजे शिवसेना तो बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वाद जो आहे नेत्यांमधला, त्यामुळे कुठेतरी पक्षाचं नुकसान होतं. तर आता हा वाद तुमच्यातील असेल तर मग याचा पक्षावर परिणाम होऊ शकतो? नाही, वाद हा पक्षामध्ये नाहीये. आमची संघटना जी आहे शिवसेना, ती आदेशावर चालणारी संघटना आहे. एकदा वरिष्ठांनी म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिला की तो मानायचा आणि त्या पद्धतीने काम करायचं, अशी पद्धत आहे. आता एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिला होता, त्याच्यानंतर फॉर्म घेऊन जायची काही गरजच नव्हती. त्याच्यामुळे वाद असल्याचं कारण नाही, त्याचा संघटनेवर कोणता परिणाम नाही. परंतु जे लोक, आता मी आज उपमहापौर म्हणून झालो, निश्चित माझ्या खुर्चीचा, माझ्या पदाचा उपयोग संघटना वाढवण्यासाठी झाला पाहिजे, एवढं माझं प्रामाणिक मत आहे. बरं, एक त्यांचं दुसरं एक विधान होतं की आम्ही खूप नशीबवान आहोत किंवा तुम्हाला हे पद मिळालंय, नाही तर आम्ही एक चांगला होतकरू व्यक्ती गमावला असता. नाही, निश्चित आम्हाला हे पद मिळालं. मी होतकरू आहे म्हणूनच कदाचित एकनाथ शिंदे साहेबांनी माझा विचार केला असेल. मी होतकरू आहे म्हणूनच मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आहे आणि मी होतकरू आहे म्हणूनच त्यांच्या निवडणुकीमध्ये मी त्यांचा प्रचार प्रमुख होतो. खरं बोलले, त्याच्यात खोटं काहीच नाही. आमचं मोठं भाग्य असं देखील म्हणाले. चांगला कार्यकर्ता मिळणं, मला एखादा चांगला कार्यकर्ता मिळणं हे नेत्याचं भाग्यच असतं. निश्चित. बरं, तुम्ही चांगलं काम केलं तर तुम्हाला शुभेच्छा दिल्यात मुख्यमंत्री पदासाठी? नाही, त्यांचा शुभेच्छेचा मी मनापासून स्वीकार करतो. त्यांचं नाव संजय आहे, ते नेहमी भाषणात सांगतात की माझं नाव संजय आहे आणि मला पुढचं दिसतं. तर कदाचित त्यांना पुढचं काहीतरी माझं भविष्य दिसलं असेल, त्यामुळे त्यांनी शुभेच्छा दिल्या असतील. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की संजय शिरसाटांना राजेंद्र जंजाळ मुख्यमंत्री झाला दिसला असेल? ते सांगतात भाषणात, मला संजय, मला पुढचं दिसतंय. निश्चित त्यांना काही दिसलं असेल, परंतु मी मुख्यमंत्री होण्याइतकी माझी लायकी नाहीये. परंतु त्यांची जर इच्छा असेलच तर मी पालकमंत्री नक्की होऊ शकतो. पण हा एक टोमणा होता तुम्हाला. नाही, टोमणा असेल का काय असो, पण ते जे मी अनेक वर्ष त्यांच्या सोबत राहिलो, अनेक वर्ष त्यांनी जे भाषणं केले ते मी ऐकले आणि ते दरवेळेस म्हणतात की मी संजय, मला पुढचं दिसतं. त्यांना माझं भविष्य निश्चित पुढचं चांगलं दिलं असेल, त्यामुळे त्यांनी मला शुभेच्छा दिल्या असेल. मी त्यांच्या शुभेच्छाचा अगदी मनापासून स्वीकार करतो आणि निश्चित जी कामाची अपेक्षा त्यांनी ठेवलेली त्याच्यापेक्षा चांगलं काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी करेन. नक्कीच. हे होते उपमहापौर राजेंद्र जंजाळ. शिवसेनेतील अंतर्गत वाद जो आहे तो पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय आणि अशामध्येच राजेंद्र जंजाळ म्हणतात की त्यांनी जर मला मुख्यमंत्री होण्याच्या शुभेच्छा दिल्या असतील तर त्या सत्य होतील, कारण ते जेव्हा जेव्हा बोलतात ते सत्य होतं असं त्यांचंच विधान आहे. त्यामुळे थेट मी त्यांनी जी अपेक्षा केली त्यापेक्षा चांगलं काम करेल अशी भावना व्यक्त करत, जी उपमहापौर पद होतं ते त्यांच्या मुलीसाठी त्यांचा आग्रह होता असं थेट या ठिकाणी दावा जो आहे तो या ठिकाणी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी केलाय. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.